काढायचा हा मला कळतं ना. स्टेजवरनं येताना असं त्याच्यावर हे घालून राग काढायचा हा मला कळतं ना. याच्या ठिकाणी आणि चुकीच्या माणसावर राग काढणं राग येण्याचा संबंधच नाही ना त्या. भाऊ सगळेजण दृश्य दाखवतायत, आम्ही ती दृश्य दाखवतोय की तुम्ही त्या कर्मचाऱ्याच्या पोलीस कर्मचाऱ्याच्या कानाखाली देत आहात. ही दृश्य दिसतायत, सगळेजण पाहतायत. स्टेजवरनं येताना असं त्याच्यावर हे घालून आता तो व्हिडिओ नका दाखवू, मी बघणार नाही. स्टेजवरनं माझ्या पाठोपाठ तोच होता. स्टेजवरनं उतरताना तो समोर आडवा आला, त्याला धक्का मारला मी आणि पुढे निघून आलो. मारहाण करायचा तो काय माझ्या ओळखीचा आहे का त्याच्याशी माझा वाद आहे असा कुठलाही प्रकार नाही. तो माझा परिचयाचा आहे नाही. तो धक्का मारल्यानंतर होता एक जितेंद्र, त्याला पण मारहाण झाली. त्याला माझ्याकडनं मारहाण झाली नाही. सिव्हिलमध्ये असणाऱ्या पोलिसांनी त्याला मारहाण केली. आणि तुम्ही कलेक्टरांना पण म्हणले की हक्कभंग तुमच्यावर दाखल करू, त्यांना धमकी दिली. काय झालं? का चिडले? नेमका प्रकार काय झाला होता? तुम्हाला काय घडलं होतं आज? इतका का राग आला? स्थानिक लोकप्रतिनिधी हा नियम आहे, प्रोटोकॉल आहे. तर कलेक्टरांचं प्रशासनाचा पुणे जिल्ह्याचा प्रशासनाचा प्रमुख कलेक्टरच असतो. कलेक्टरलाच विचारलं पाहिजे ना की हा विषयात काय झालं. पण त्यांनी क्लिअर केलं की आम्ही आमच्याकडनं अप्रोच दिलेला होता, त्याला मान्यता दिलेली होती. ससून प्रशासनाकडनं काय चूक झाली त्या चुकीची माहिती घेऊन आज संध्याकाळपर्यंत जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल असं कलेक्टरने मला उत्तर दिलं. त्याच्यामुळे मी ससूनमधून लगेच बाहेर पडलो. पण तुम्ही त्यांच्यावरती पण चिडले होते ना, तुम्ही म्हणले की नाही, नाही. मागासवर्ग आमदाराला अशा पद्धतीने हे तर तुम्ही बोलले ना. असा बोललो संवाद ना. झाला का? हा, असा संवाद संवाद मी केला त्यांच्याशी, त्यांनी नाही माझ्याशी नाही, पण संवाद तुम्ही केला. काय संवाद केला त्यांना की मी त्यांना म्हटलं जाणून बुजून मागासवर्गीय आमदाराचा तुम्ही अपमान करताय हे बोललो ना मी त्यांना. म्हणजे त्यांनी नाव टाकलं नाही पण पत्रिकेत. त्याचा काय विषय झाला विषय? आता त्याचा विषय त्यांनी सांगितलं की आज संध्याकाळपर्यंत पाठीमागं कोण आहे, कोणाकडनं चूक झाली त्याची योग्य ते चौकशी करून आज संध्याकाळपर्यंत कारवाई करू. आता विजय वडेट्टीवार आता विजय वडेट्टीवार सुषमा आमदार यांनी टीका केली आहे की भाजपचे आमदार खासदार अशा पद्धतीने उद्धट वागतात, त्यांना काही परमिट मिळालंय का? सुषमा अंधारे आणि विजय वडेट्टीवार माझे चांगले मित्र आहेत आणि सुषमा अंधारेंना दुसरं काहीच काम नाही. त्यांनी योग्य ते सगळ्या प्रकाराची माहिती घेतली पाहिजे आणि त्या विषयावर बोललं पाहिजे. त्या मोठ्या आणि त्या अभ्यासू आणि सगळं ग्राउंड लेवलवर असणाऱ्या त्या नेते त्यांनी खरं तर ही परिस्थिती काय नेमकी झाली त्याची त्यांनी माहिती घेऊन त्याच्यावर बोललं पाहिजे. त्याच्यावर फार काय बोललं राष्ट्रवादीच्या पण एका नेत्याला तुम्ही स्थानिक बोललो ना दादा, तुम्ही उशिरा आले. बोललो ना.